जय गजानन. मिथुन राशीच्या जातकांसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा जाणार आहे? हेल्थ विषयी असेल, रिलेशनशिप विषयी असेल, परिवाराविषयी असेल किंवा जॉब विषयी असेल, बिझनेस विषयी असेल, ओव्हरऑल हा महिना कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत टॅरोद्वारे. सो रिडिंगला स्टार्ट करण्या अगोदर आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि रिडिंगला स्टार्ट करायचे आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला रिडिंग रेझोनेट होणार नाही. जरी मिथुन राशीच्या जातकांसाठी ही रिडिंग असली तरी तुमचे ब्लॉकेजेस किती आहेत, तुम्ही कितपत युनिव्हर्सला रेझोनेट करतात, कितपत युनिव्हर्सशी तुम्ही निगडीत आहात, अटॅच आहात, देवांशी कितपत अटॅच आहे, त्यावरही काही गोष्टी अवलंबून असतात. बऱ्याच जणांना रेझोनेट होत नाही तर ते लिहितात की रेझोनेट नाही झाली, पूर्ण महिना निघून गेला. असं बघा, हे तुमच्याही कार्मिक बॅलन्सवर असतं. कधी कधी तुमच्याही काही ब्लॉकेजेसवर काही गोष्टी निर्धारित असतात. असं समजू नका की तुम्हाला रेझोनेट नाही झाली तर याचा अर्थ हे फेक आहे. असं काही नाही होत. चला, तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या, तोपर्यंत मी पण घेते. चला, आपण आपल्या रिडिंगला स्टार्ट करूया की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे. जॉबवाल्यांसाठी हा महिना डिटर्मिनेशनचा असणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना तुम्हाला बेस्ट असणार आहे. बेस्ट गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. सगळ्याच काही गोष्टी छान होणार आहेत. मटेरियलिस्टिक गोष्टीही तुमच्या आयुष्यामध्ये घडण्याची शक्यता आहे. तुमचं आयुष्य तुमच्या जॉबच्या जोरावर फुलणार आहे. सगळंच काही बेस्ट असणार आहे. जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा आणि करतातच आहात, पण अजून प्रामाणिकपणे करत राहा, म्हणजे सगळं काही बेस्ट होईल, सगळं काही छान होईल. आता बिझनेसवाल्यांसाठी जर बघायचं म्हटलं तर बिझनेससाठी हा महिना थोडा करामतीचा असणार आहे. थोडं तुम्ही देवावर विश्वास ठेवायचा आहे. जेवढी तुमची करामत असेल, जेवढं तुम्ही कष्ट घ्याल, जेवढे तुम्ही एफर्ट्स लावाल, जेवढे तुम्ही न्यू आयडिया तुमच्या बिझनेसमध्ये आणाल, तितक्या तुमच्या गोष्टी चांगल्या होत जातील, व्यवस्थित होत जातील. तर याच्यामध्ये तुमचे सोबत दुश्मनही असतील, फ्रेंडही असतील. तुम्हाला तुमचे जे फ्रेंड आहेत, तुमचे दुश्मन आहेत, ते तुम्हाला ओळखायचे आहेत. बघा, इंट्युशन येते, प्रत्येकाला येते. जर तुम्ही प्रामाणिकपणे देवाशी निगडीत असाल, तुम्ही जर मंत्र चॅन्टिंग करत असाल, रोज देवपूजा करत असाल, तर तुम्हाला देव इंट्युशन देतात. तुमची गट फिलिंग कधी कधी तुम्हाला जे म्हणते ना, ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि जर तुम्ही मेडिटेशन कधी करतच नसाल, मंत्र चॅन्टिंग कधी करतच नसाल, तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचे इंट्युशन येणार नाहीत. कुठल्याच प्रकारची कुठली गोष्ट तुम्हाला लक्षात येणार नाही. ही गोष्टही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर तसा तर हा महिना भक्तीचाच आहे. जेवढी भक्ती कराल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये करामती घडतील. आता आपण परिवाराविषयी जाणून घेऊ की परिवार कशा असणार आहे. परिवारामध्ये थोड्या ऑब्स्टिकल्स आहेत, ऑब्स्टिकल निर्माण होत आहेत, पण असं नाही की ते कायमस्वरूपीचे राहतील. कुठल्याही गोष्टीचा अंत जो आहे ती नवीन सुरुवातही घडू शकते. काही गोष्टींचा अंत होत आहे. काही रिलेशन असतील की जे तुमच्या आयुष्यामध्ये स्टक फिलिंग देत असतील. त्या स्टक फिलिंग मधून तुम्हाला बाहेर निघायचं आहे. म्हणजे परिवारामध्ये असे बरेचसे रिलेशन्स असतात ज्या तोंडावर तर छान असतात, पण मग आपल्या मागे ते आपले खूप वाईट गोष्टी करतात, वाईट गोष्टी घडवतात. तर अशा लोकांपासून तुम्ही त्यांना ओळखून तुम्ही लांब जायचं आहे. त्यांच्यापासून 4 हात लांब राहूनच काही गोष्टी करायच्या आहेत. सगळंच काही सगळ्याला सांगू नका. सगळेच परिवारातले तुमचेच असं समजू नका. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांभाळून पडताळून करायच्या आहेत. सो आता आपण रिलेशनशिपचा जर विचार करायचा म्हटलं तर रिलेशनशिपमध्ये जे आतापर्यंत रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांना जर लग्न करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा महिना बेस्ट आहे. किंवा जे सिंगल्स असतील त्यांना लग्न करायचं असेल तर पार्टनर मिळण्याची शक्यता आहे. खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे हे कार्ड. म्हणजे खूप खूप पॉझिटिव्ह गोष्टी दर्शवतो. आतापर्यंत ज्या गोष्टींना तुम्ही स्ट्रगल करत होतात तर ती स्ट्रगल तुमची संपलेली आहे. नवीन स्टार्टिंगचं कार्ड आहे, सेलिब्रेशनचं कार्ड आहे. खूप काही गोष्टी सेलिब्रेट करण्याची वेळ आहे. आणि असं नाही की तुमच्यासोबत पूर्ण फॅमिली असेल, फ्रेंड सर्कल असेल, सगळं सेलिब्रेट करतील आणि मनापासून तुमच्या आयुष्यात इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करतील.
आता आपण पार्टनर्सचा विचार करून घेऊया. पार्टनर्सच्या बाबतीमध्ये युनिव्हर्स तुमच्या सोबत आहे, एंजल्स तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला ज्याही गोष्टी करायच्या आहेत, ज्याही गोष्टी ठरवायच्या आहेत, सगळ्याच गोष्टी करू शकतात. पार्टनर जर मॅरिड पार्टनर असतील, मॅरिड कपल असतील, तर त्यांना जर बाळ हवं असेल, तुम्ही कन्सिविंगसाठी विचार करत असाल, बेबी कन्सिव्ह करण्यासाठी, तर हा महिना बेस्ट आहे. होऊ शकतं, सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह होऊ शकतात. युनिव्हर्स तुमच्या सोबत राहणार आहे किंवा कुठल्याही गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह करायच्या असतील, नवीन बदल घडवायचा असेल, तर तेही होऊ शकतं. आता हेल्थच्या बाबतीमध्ये विचार करून घेऊ. हेल्थही तुमची या महिन्यामध्ये चांगलीच असणार आहे. हेल्थच्या बाबतीतही एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे छोटे मोठे प्रॉब्लेम्स जे आहेत ते येत राहतात, पण त्याच्यावर तुमच्यामध्ये मात करण्याची ताकद तुमच्यात येणार आहे. तेवढी सक्षमता तुमच्यामध्ये येणार आहे आणि तुम्ही डिटर्मिनेट राहून कुठलाही निर्णय घ्या, डिसिजनवर ठाम राहणार. एवढा हा महिना छान आहे. आता ओव्हरऑल बघायचा म्हटला तर ओव्हरऑल महिना ही स्टेबिलिटीचाच आहे. सगळ्याच काही गोष्टी स्टेबल राहतील. तुमच्या विचारांवर अवलंबून राहणार आहे की तुम्ही कितपत चांगला विचार करत आहात. जर विचार चांगले करत असाल, निर्णय चांगलेच घेत असाल, तर सगळंच काही बेस्ट असेल, प्रॉब्लेम काहीही होणार नाही. सो जर रीडिंग तुम्हाला आवडली असेल मिथुन राशीच्या जातकांसाठी, तर कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.